बघा शेतकऱ्यांचे हाल लक्ष असू द्या. माझ्या महाराष्ट्रातील जनतेला सांगतो मी, या सरकारनं काय केलं, हेक्टरी 51 रुपये गुंठ्यानं पैसे दिले आणि आमच्याकडं लक्ष्मीपूजन ते 28 तारखेपर्यंत पाणी चालू आहे सतत त्याचा. या पाण्यामध्ये शेतकऱ्याची हाल कापसाची. माझ्या माता भगिनी ह्या लक्ष्मीपूजन कराच्या दिवशी असा पाणी झाला, यांना लक्ष्मीपूजन करा का ना करा अशी परिस्थिती या ठिकाणी झाली मावंडळ्या गावची. असा ढगफुटीसारखा पाणी दोनदा झाला, एक रविवारचा झाला. अशा परिस्थितीमध्ये सध्या शेतकरी हा मावंडळ्याचा अति संकटामध्ये सापडला. कणसांना कोंब येण्याची शक्यता झाली आणि या महिला गेलेल्या गावाले आज पाण्याले पाहून हा कापूस सगळा हा हातातोंडाशी आलेला घास याला कोंब यायला लागली. व्यापारी घेणार का नाही घेणार अशी परिस्थिती सध्या मावंडळ्यात आहे. आणि या ज्या महिला भगिनी ह्या गेल्या आणि डबल वापस आल्या, असा पाणी झाला की ह्या गावामध्ये आल्या पुऱ्या बारिशमध्ये सुद्धा पाणी झालं नाही. एवढी हाल या ठिकाणी मावंडळ्याची झाली. तुम्ही बघू शकता मित्रांनो मावंडळ्याच्या परिसरामधली हाल. अनेक महिला मंडळीच्या डोळ्यातून आसरू यायची वेळ आली या मावंडळ्या परिसरामध्ये. पाहू शकता तुम्ही कशी हाल आहे शेतकऱ्यांची. अहो मी फोन केला मॅडमला, पांडेबा मॅडम म्हणे तुम्हाला दुष्काळ भेटला, दुष्काळ भेटल्यानंतर तुम्हाला आता पैसे कसे द्यायचे अशी मदत दिली आणि मदत भेटली 51 रुपये गुंठ्याना. हेक्टरी 5100 रुपये दिले. तेवढे सोयाबीन सोंगणाऱ्याला पैसे द्यावे लागले. मक्काचे 10,000 रुपये मक्का सोंगाचे भाव आहे. 700 रुपये रोजाना मजूर आहे. 1000 रुपये वल्ला चारा मजूर 1000 रुपये घेतात. आज संकटात शेतकरी सापडला. भाड्यावाल्याला 100 रुपये महिना अन्न पडतं. असा हा कापूस माणसाला 2000 रुपये क्विंटलला वेचायचा चालला. 6000 रुपये कापूस विकत असेल तर 4000 रुपये उरले. त्याचं औषध बियाणं खत त्याचा तुलना जर केली तर 2000 रुपये क्विंटलला कापूस घरात येतो. अशी परिस्थिती या मावंडळ्या गावामध्ये झाली. अनेक शेतकऱ्यांचे संकट या ठिकाणी. अहो मक्काला कोंब आले, सारे तसेच पडले. अनेक शेतकऱ्यांचे हाल या ठिकाणी मावंडळ्या गावामध्ये. लक्ष्मीपूजन ते डायरेक्ट भाऊबीज ते डायरेक्ट 28 तारीख रातचा संध्याकाळचा पाणी 2 वाजून 3 वाजून 31 मिनिटाला पाणी पडला पुन्हा मावंडळ्याला. लगत सतत ताचं पाणी 8 दिवस चालू आहे मावंडळ्यावर. अनेक ठिकाणी मी फोन केले, एकही स्थानिक कार्यकर्ते व आमदाराचं लक्ष नाही मावंडळ्याकडं. अशी परिस्थिती सध्या मावंडळ्या गावामध्ये. आज अजूनही आभाळ जोरानं धावतंय चौकून. अशी या ठिकाणी मावंडळ्या गावामध्ये संकट आलंय. मित्रांनो महाराष्ट्रभर संकट झाले. या सरकारनं कोणत्याही प्रकारची योजना राबवल्या असेल तर सगळी फेल ठरली. हे सरकार योग्य काम करत नाही. आज या शेतकऱ्यांना करायचं तरी काय मला सांगा. शेतकऱ्यांचा पीक विमा पुरेपूर भरला पाहिजे, भेटला पाहिजे. 7000 रुपये 8000 रुपये पीक विमा मी स्वतः फाडेले. आज परिस्थिती माझी या ठिकाणी बघायला तुम्ही खर्च करून या ठिकाणी पाण्यानं गेली. दिवाळी करायची का ना करायची या ठिकाणी मोठं या ठिकाणी संकट उभं राहिलं. अशी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रात झाली. आणि सगळं सांगतो, माझं चॅनल यूट्यूब चॅनल खोललेलं आहे म्या शेतकरी मित्र म्हणून. आणि फॉलोअर करा, शेअर करा, मित्रांवर लाईक करा. माझ्या सर्व महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला सांगतो मी. आणि सहकारी मित्रमंडळींनो, एनी टाईम मी बातम्या देत असतो. शेतकऱ्यांचे अनेक संकट आले असतील, वडला दुष्काळ असो, वाळलेला असो, काही झालं असेल तरी या ठिकाणी मी सातत्याने सांगत असतो महाराष्ट्रभर की असं असं झालं. या ठिकाणी सगळ्यांनी सगळ्या जय महाराष्ट्र करतो आणि थांबतो.